शहाजी बापूंची एकनाथ शिंदेंना व्यासपीठावरच साथ, तर शिवसेनेचे 5 ते 6 आमदार निवडून येतील. शहाजी बापू पाटील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमची एकच विनंती आहे. तानाजी सावंत यांनी 2018 ते 2019 मध्ये ज्याप्रमाणे सोलापूरमध्ये लक्ष घातलं, तसं पुन्हा एकदा त्यांना सोलापूरमध्ये लक्ष घालायला सांगा. शिवसेनेचे 5 ते 6 आमदार निवडून आले असे आजच जाहीर करतो, अशा शब्दात माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांना सोलापूरच्या राजकारणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके, भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांच्या शिवसेना प्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना शहाजी बापू पाटील यांनी तानाजी सावंत यांना सोलापूरकडे लक्ष देण्याची विनंती केली. ते म्हणाले, तानाजी सावंत, तुम्ही ज्या धाराशिवला जाऊन बसलात ते आम्हाला सापडेना सुद्धा झाला आहात. याच जरा सोलापूरला, तुमचं हे घर हे सोलापूर आहे, तिकडं सासरवाडी धाराशिव आहे, माहेर सोलापूर इकडं आहे, आईबापांचं प्रेम इथं आहे. राजकीय जीवनात मला एकनाथ शिंदे यांच्या रूपानं एकमेव आधार मिळालाय. भगीरथ भालके यांचा शिवसेनेत प्रवेश व्हावा यासाठी आम्ही गेली 2-1 वर्ष प्रयत्न करत होतो. मात्र आपल्याच काही लोकांनी वावड्या उठवून भालकेंचा प्रवेश रोखण्याचं काम केलं, असा गौप्यस्फोटही पाटील यांनी केलाय. अतिशय महत्त्वाचे 2 नेते आदरणीय भगीरथ भालके आणि त्याचबरोबर ज्यांच्या हातात पंढरपूर तालुका मतदारसंघाचा गुलाल आहे ते अनिलदादा सावंत आणि प्रणिता शिंदे आमची कन्या यांचा प्रवेश होता. जास्त बोलत नाही मित्रांनो, मी एवढंच सांगतो. 74 सालापासून राजकारण करत असताना, कॉलेजच्या जीवनातले विद्यार्थ्यांची चळवळ उभा करत असताना, नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत आणि बेळगावपर्यंत दौरा करत असताना अनेक मुख्यमंत्र्यांच्या जवळ जायला मिळालं, अनेक मंत्र्यांच्या जवळ जायला मिळालं, अनेक पंतप्रधानांच्या जवळ सुद्धा मला जायला जीवनात मजा मिळाली. अनेकांचा लाडका कार्यकर्ता म्हणून शहाजी बापू, अनेकांचा लाडका शहाजी बापू म्हणून गेली 40 वर्ष तुम्ही ऐकत आला. पण जीवनाच्या संपूर्ण राजकारणाच्या वाटचालीत मला एकच ठिकाणी आधार मिळाला. ताणलेल्या जनावराला कुठंतरी रानात तळ पाणी प्यायला मिळतं, तसं राजकारणाच्या माझ्या जीवनात मला एकच आधार मिळाला. तो आधार म्हणजे एकनाथ शिंदे साहेब. फक्त आणि फक्त बौद्धाची करुणा ज्यांच्या अंतःकरणात आहे, दयासागर म्हणून मन ज्यांचं आहे ना, आकाशाला गवसणी घालणारी ज्यांच्याकडे राजकारणाची बुद्धिमत्ता आहे, असं महाराष्ट्रातला आधुनिक या राजनेते आहेत ते एकनाथ शिंदे साहेब. भालके साहेबांचा प्रवेश आणि गेली 3-4 वर्ष प्रामाणिकपणे प्रयत्न करत होते. घडणार अनेक अडचणी आल्या, अनेक आपल्यात काही लोकांनी वेड्या वाकड्या वावड्या उठवून भगीरथ दादाला त्या ठिकाणी बुजवलं. परंतु मी भगीरथ दादांना, अनिल दादा सावंत साहेबांना एवढंच या ठिकाणी सांगतो, 2 वर्षात 5,500 कोटी रुपये एकट्या सांगोला तालुक्याला मिळत असतील तर प्रणितेताई या शहराला काय मिळेल शिंदे साहेबांचा विचार सुद्धा सही करावे ते एकनाथ शिंदे साहेबांनी कधी कागद वाचणार. परंतु तळागाळातल्या माणसासाठी, गोरगरिबासाठी, गोंजारासाठी, धनगरासाठी, सनगरासाठी, टकाऱ्यासाठी, आदिवासीसाठी, मराठा असो, बौद्ध असो, मातक असो, होलार असो, कुठल्याही 18 पगड जातीसाठी रात्रंदिवस कष्ट करणारे, स्वतःचं शरीराकडनं बघता रात्रंदिवस राबणारं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबांचं. आणि एवढ्यासाठी मित्रांनो उद्याची लढाई करायची. आज भगीरथ दादाचा या ठिकाणी प्रवेश होतोय, अनिल दादाचा प्रवेश होतोय. शिंदे साहेब, तुम्हाला माझी कळकळीची नम्र विनंती आहे, फक्त तानाजी सावंत सरांना आता 18-19 साली जसं लक्ष दिलं सोलापूरकडं, तसं पुन्हा लक्ष द्यायला लावा. 5-6 आमदार आजच निवडून आले म्हणून सावंत सर, तुम्ही जा धाराशिवला जाऊन बसलाय ते आम्हाला गावं नाही. या जरा इकडे, ही घर तुमचं, ही घर आहे, तिकडे सासरवाडी आहे, माहेर इथं आहे, आई बापाचं प्रेम इथं आहे. एक वाक्य सांगून जातून थांबवतो, ही लोकशाहीची लढाई खेळायची आहे. आम्ही गुवाहाटीला
त्यानं डोंगरावची शेती खांद्यावर कुळव घेऊन शेती केली. रिक्षा चालू सगळ्या समाजाची सुखदुःख माहीत असलेला असा हा दिलदार मनाचा पण तेवढाच कणखर आडवाण्याला आडवं करण्याची ताकद असलेले नेतृत्व आपल्याला मिळाले. त्या नेतृत्वाचे हात बळकट करा आणि भगीरथ बालके आणि अनिल सावंत या दोघांना उद्यापासून भरभरून साथ द्या मित्रांनो. या तालुक्यात आजूबाजूच्या सर्व तालुक्यात शिवसेनेचा भगवा झेंडा हा फडकल्याशिवाय राहणार नाही. जगाच्या पाठीवर अनेक पक्ष झाले असतील पण छत्रपती शिवरायाच्या नावानं असलेला एकच पक्ष आहे. तो पक्ष म्हणजे शिवसेना आहे. हिंदू हृदय सम्राटांचे विचार असलेला हा पक्ष आहे. आणि ज्या आनंद दिघेंनी रात्रंदिवस डोंगर दऱ्यात वाढवलेली ही शिवसेना त्यांच्या पाठीमागे एक शाखा प्रमुख म्हणून काम केलेले एकनाथजी शिंदे साहेब आज मुख्यमंत्री आणि पुन्हा उपमुख्यमंत्री उद्याचं भविष्य दैदिप्यमान तुमचं माझं सर्वांचं एवढं खात्रीनं सांगतो. आणि लोकनायक म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचे आपण हात बळकट करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करून एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.